नीट परीक्षा गैरव्यवहार आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद नाशिकमध्येही उमटले। आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉकरोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली। संपूर्ण नाशिककरांच्या वतीने दिल्ली जंतर मंतर येथे जे आंदोलन चालू आहे, नीट आणि टीईटीचा पेपर जो लीक झाला तो फुटला तेव्हा वर्षभर जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात, जे काही कष्ट करतात आणि त्यातून ते परीक्षेला जातात, तर हा धक्का विद्यार्थ्यांना पडला आहे। तर दिल्लीमध्ये जंतर मंतर आंदोलन चालू आहे, त्यासोबत सोनम वांगचुक यांना असंवैधानिक पद्धतीने जे काही घेण्यात आलं, जे काही शाळांमध्ये लटकवून जे काही देण्यात आलं, त्याचा आम्ही इथे निषेध करतो। या सरकारचा आम्ही इथे धिक्कार करत आहोत की असेही संपूर्ण नाशिकमधील परिवर्तनवादी पक्ष, विद्यार्थी युवकांच्या संघटना एकत्र येऊन दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आजचं हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीमार होतोय त्याचा आम्ही निषेध करत आहोत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। 17 विद्यार्थ्यांचा बळी या मंत्र्यामुळे झालेला आहे आणि म्हणून त्वरित धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे। विद्यार्थ्यांवरती दिल्लीमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा आम्ही निषेध करतो, लाठीमाराचा निषेध करतो। प्रधानमंत्र्यांनी त्वरित बोलणी करून वांगचुक यांचं उपोषणाची दखल घेतली पाहिजे। जे विद्यार्थी दिल्लीला बसलेले आंदोलनामध्ये त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, यासाठीचा आजचा मोर्चा नाशिक